जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या शिक्षक भरती फेज 2 संदर्भात जो काही जाहिरात प्रक्रिया आहे तर ती मागच्या महिन्यापासून सध्या 20 तारखेपासून सुरुवात करण्यात आली होती आणि मध्यंतरी सध्या बघा जी काही मुदतवाढ होती तर ती मुदतवाढ पहिली मुदतवाढ देण्यात आली होती। त्या अनुषंगाने सध्या जी काही आहे तर ती कालच्या दिवसाला इथं प्रसिद्ध झाली। तर आपल्याला माहिती आहे की आतापर्यंत ज्या काही जाहिरात आहे तर त्या जाहिराती संदर्भात ज्या रोस्टर असेल तर ते पवित्र प्रणालीवर या ठिकाणी 1117 जे काही सध्या संस्था आहे तर त्यांचं नोंदणी झालेली आहे। आता इथं मुदतवाढ दिलेली आहे तर त्याच्यामध्ये काही ज्या संस्था आहेत तर त्यांच्या देखील सध्या बघा या ठिकाणी परत जी काही नोंदणी असेल तर ती नोंदणी मे बी इथं होणार आहे आणि त्या अनुषंगाने जी आकडेवारी असेल तर ती आकडेवारी इथं बघा वाढणार आहे। त्या अनुषंगाने ही जी प्रेस नोट असेल, न्यूज बुलेटिन आहे तर ती सध्या पवित्र प्रणालीवर प्रसिद्ध झाली आहे। तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक व सेवक जी काही पदभरती आहे दुसऱ्या टप्प्यातील तर त्या जाहिरातीस कार्यवाहीस मुदतवाढ मिळण्याबाबत अशा पद्धतीने इथे सूचना देण्यात आली। तर ह्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे 20/1/2025 रोजी पोर्टलवर ज्या सुविधा आहेत तर त्या सुविधा सध्या बघा जाहिराती देण्यासाठी संस्थांना अवेलेबल झाल्या आणि आज अखेर ज्या काही सध्या राज्यातील 1200 या ठिकाणी बघा 1216 व्यवस्थापनांनी विविध माध्यमांसाठी एकूण 1337 जाहिरातीची प्रक्रिया इथं सुरू केलेली आहे। म्हणजे ह्या ठिकाणी 1216 ज्या काही व्यवस्थापनांनी हे ज्या जाहिराती आहे तर त्या जाहिरातींची संख्या किती आहे तर 1337 एवढी जी जाहिरात आहे तर ती सध्या आत्ताच्या घडीला या ठिकाणी प्रक्रिया जी असेल तर ती पवित्र प्रणालीवर सुरू आहे। आता ह्याच्यामध्ये जाहिरात जर तुम्ही बघितली तर प्रत्येक जाहिरातीमध्ये आपल्याला माहिती आहे की सर्वात जी मोठी जाहिरात असणार आहे ती जाहिरात म्हणजे स्वामी विवेकानंद जी काही शिक्षण संस्था आहे तर त्यांची असणार आहे। जवळपास 350 पदांपेक्षा जास्त पदं त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यानंतर बाकीच्या सध्या संस्था आहे तर त्यांच्या काही ज्या संस्था आहेत तर त्यांच्या 50 देखील वेकेन्सी सध्या आलेल्या आहे आणि काही संस्थेमध्ये 10 ते 15 किंवा 1-2 अशा पद्धतीने देखील वेकेन्सी आलेली आहे। त्या अनुषंगाने या ठिकाणी परत जी काही व्यवस्थापनांची संख्या आहे तर ती देखील सध्या इथं बघा वाढणार आहे। तर त्या अनुषंगाने जवळपास जी काही पदं असेल तर त्या पदामध्ये देखील भर पडणार आहे। त्यानंतर इथे पुढे काय सांगितलेलं आहे की जी काही 20/1/2025 ते 20/2/2025 पर्यंत सुविधा देण्यात आली होती जाहिराती अपलोड करण्यासंदर्भात, परंतु अद्यापही बऱ्याच व्यवस्थापनांना जाहिराती देण्यास अजून काही कालावधीची आवश्यकता असल्याने पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी 28/2/2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। म्हणजे ह्या जो काही 28 तारखेपर्यंत सध्या बघा इथे जवळपास जी मुदतवाढ असेल तर ती मुदतवाढ देण्यात आली आहे, जेणेकरून जास्तीत जास्त परत संस्था या ठिकाणी जाहिराती देण्यासंदर्भात जी काही प्रक्रिया असेल तर ती इथं होऊ शकते। तर त्या अनुषंगाने ही न्यूज बुलेटिन सध्या बघा इथं आलेली आहे। तर ज्या आस्थापनाच्या जाहिराती अपडेट झाल्या आहे तर त्यांच्या सध्या बघा ज्या मागच्या आपण व्हिडिओमध्ये देखील जवळपास 10 ते 15 आस्थापनाच्या ज्या संस्थांच्या सध्या जाहिराती प्रकाशित झाल्या त्या अनुषंगाने मागे व्हिडिओ देखील बनवले आहे तर ते व्हिडिओ देखील तुम्ही बघू शकता, जेणेकरून तुम्हाला वेकेन्सी जी असेल तर ती तुमच्या कॅटेगरी विषयावाईज एक अंदाज येईल। तर त्या अनुषंगाने जाहिराती आतापर्यंत कोणकोणत्या आल्या त्या अनुषंगाने व्हिडिओ देखील आहे तो देखील तुम्ही बघू शकता। तर सध्या ही मुदतवाढ संदर्भात जी काही न्यूज बुलेटिन होती तर ती सध्या इथं आलेली आहे। तर आता एडिट टॅब जो असेल तर तो मे बी आपल्याला नेक्स्ट मंथमध्ये म्हणजे फेब्रुवारी झाला आता मार्च महिन्यामध्ये पुढील मार्च महिन्यामध्ये एडिटचा ऑप्शन सध्या अवेलेबल होईल। तोपर्यंत इथं जी काही जाहिरातची प्रक्रिया आहे तर ह्याच्यामध्ये नक्की जी काही वेकेन्सी असेल तर त्या वेकेन्सीचा भर पडणार आहे। तर सध्या तरी ही एक महत्त्वाची न्यूज बुलेटिन होती। तर त्या अनुषंगाने अपडेट होती। अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेट व्हिडिओ आपण देत राहू। तर सध्या ही महत्त्वाची अपडेट होती। तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।